आत्महत्या असं समजून चला की नाही पिकली शेती, बरं का, दोन्ही पाठ समजून घ्या. आणि माझ्यावर देणं वाढलं. मला माहिती आहे की 20-25 वर्षापूर्वी शेतीमध्ये थोडंसं आपण 20-25 हजार रुपये मार्केटमधून घ्यायचो. चला बाबा दुसऱ्या पिकाच्या वेळेला फेडून टाकू. दुसरं पीक जेमते मला ते फेडायचो. पुन्हा संकट आलं, लाख रुपये घ्यायचो. 2-3 वर्षात जर सातत्याने दुष्काळ राहिला, ते पैसे वाढतात, मुलीची जबाबदारी, मुलाची जबाबदारी, मग तो टेन्शन मध्ये येतो. त्याला वाटतं मी जर नसलो तर लोक देणे म्हणजे मागणारे बंद करून टाकतील. अशा भावनेतनं आणि वेगवेगळ्या भावनेतनं ते आत्महत्या करतात. मला असं वाटतं की कायदे आहेत आपल्याकडे. समजा त्यावेळेला मला देणं आहे आणि खरोखर माझ्याकडे द्यायला नाहीये, काही नाही दिले त्यांचे पैसे समजा, आणि आपण सरकारकडे आलो की माझ्याकडे नाहीये, मला यांचं देणं आहे, पण अशाची पद्धत बघून घ्या, खरंच नाहीये माझ्याकडे 2 एकर 3 एकर जमीन उरलेली आहे, मला लग्नही करायचे, त्याच्यातनं मार्ग काढा. 100% सरकार त्याच्यातनं मार्ग काढते. जे तुमचे ज्यांना तुम्हाला द्यायचं आहे त्यांना बोलावून घेतात. 3%, 5% त्यांना मुद्दल, किंवा जर समजा त्यांचे पैसे पोहोचले असतील मुद्दल, त्यातनं तुम्हाला माफी मिळते. पण आत्महत्येचा विचार कृपया कुणी करू नये.